ह्याच्या पलीकडे मी काय बोलू शकत नाही ना. मला नाही वाटत. मी काम करतोय माझ्या पक्षाचं आणि पक्षाचं काम करत राहणार. कुठेही मला आढळलं की काहीतरी चुकीचं होतं आहे तर मी आवाज उठवणार. माझ्याकडे जे पुरावे आहेत त्या पुराव्यानिशी मी बोलतोय, त्या पुराव्याच्या आधारावर मी बोलतोय. साहेब, एक कुठलंही माझं पहिल्या वोटर लिस्टपासून ते भाजपच्या ज्या उमेदवार आहेत त्यांच्यावर आणि आता हे एक तरी मी विदाऊट पुरावा बोललो असा मला दाखला तुम्ही दाखवा. हे तर मी डायरेक्टच गेलो कॅमेरा स्टार्ट करून. मी विदाऊट पुरावा साहेब बोलणारा माणूस नाही. तुम्ही माझ्यावर टीका करू शकता, मला नको ते बोलू शकता, पण तुम्ही ह्याच्यातून म्हणजे हे जे ज्यांनी कोणी केलं आहे आणि माझा आरोप तर थेट सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांवर आहे, ते आणि त्यांची लोक ह्याच्यातून वाचू शकणार नाहीत. कारण का न्यायव्यवस्था आहे, आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. त्यावर बोलूया. मी जर काय करत असेल, अच्छा तुमच्याकडे सगळी सत्ता आहे, तुम्ही फोन टॅप करू शकता, तुम्ही माझं लोकेशन ट्रेस करू शकता. SP 2-2 दिवस मालवणमध्ये येऊन बसतायत, चांगली गोष्ट आहे. अख्ख्या जिल्ह्यामध्ये आता फक्त मालवणच फक्त इलेक्शन लागलेली आहे, बाकी सगळे इलेक्शन संपलेले आहेत. तुमच्याकडे सगळं काय आहे ना, तुम्ही विचारताय का ही धमकी का? करून टाका जे करायचं आहे ते. आणि भिजलेला माणूस हा कोणाला घाबरत नसतो, पावसाला घाबरत नसतो. जर मला हे सगळं करायचं आहे तर मला खात्री आहे की माझ्याबरोबर काय काय होणार आहे ते. म्हणून मला किती जरी काही तुम्ही स्टेटमेंट उलटे सुलटे देऊन माझ्यावर किती आरोप करायचा प्रयत्न केला, माझे हात स्वच्छ आहे. तुमचे हात स्वच्छ व्हावे ह्यासाठी हा निलेश राणेचा प्रयत्न आहे. ते त्यांना जाऊन विचारलं पाहिजे, मी तर नाही म्हटलं. त्याचा अर्थ काय होतो ह्याच्यावरून स्पष्ट आहे की चव्हाण साहेबांच्या मनात काय आहे. आता तुम्ही सगळे जाणकार लोक आहात, ही डायरेक्ट धमकी आहे, ही डायरेक्ट धमकी आहे असं मी समजतो. कदाचित त्यांच्या मनात काहीतरी वेगळं असेल, ते काहीतरी वेगळ्या उद्देशाने बोलले असतील, पण ही डायरेक्ट मित्र पक्षांना धमकी आहे. मी प्रोसिजर फॉलो करणारा माणूस आहे. मी काल पण आपल्यासमोर जेव्हा आलो तेव्हा मी हेच बोललो की गव्हर्नमेंट प्रोसिजरला जो वेळ लागतो त्यांना ती वेळ दिली पाहिजे, पण अति करू नये. आम्हाला गृहीत धरू नये की आम्ही तुम्हाला वेळ देणारच आहोत म्हणून. आणि त्यासाठी मी आता वकिलांशी बोलून त्याच्यावरती काय करता येईल ह्याच्यामध्ये कायद्याच्या चौकटीत राहून हे मी आता त्यांच्याशी बोलणार आहे. शकतं ना साहेब, कुठली शक्यता आता नकारता येत नाही. माझं काम आहे जनतेसमोर हे सगळं आणणं आणि जो फ्रॉड होतोय, जो क्राईम होतोय तो पोलिसांसमोर ठेवणं, निवडणूक अधिकाऱ्यांसमोर ठेवणं. आता त्याच्यावर ते काय करतात, ते रिस्पॉन्स कसं देत आहेत हे तुम्ही बघताय. साधी एक नोटीस नाही संबंधित आरोपीला की तुम्ही तुमची ही रक्कम जी आम्ही जप्त केली आहे, जप्त केलेली रक्कम आहे म्हणजे तिथे क्राईम झालाय. आम्ही जबरदस्ती केली होती का जप्त करायला? निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केली, बरोबर आहे. आणि मला काल तुमच्याच सगळ्यांसमोर सांगितलं की आम्ही ते अहवाल समिती समोर पाठवलेली आहे. बरोबर की चूक? मी त्याच्यातला एकही शब्द गाळत नाही. त्यांनी मला सांगितलेले शब्द तुमच्यासमोर त्यांनीच मला सांगितलं की ती रक्कम आम्ही जमा केली. मग जमा का केली? म्हणजे पाणी कुठेतरी मुरतंय, क्राईम कुठेतरी झालाय, हेच माझं म्हणणं आहे. क्राईम जो झालाय ना त्याचा पहिला पडाव असतो FIR. FIR करून टाका. आणि जे तिकडे डिस्पोज करायला उभे होते ते सगळं, त्याच्यात मी नाव घेतलंय, ते कोण वेंगुर्लेकर नावाचा मुलगा होता आणि एक बंड्या सावंत नावाची व्यक्ती होती, ह्यांच्यावर पण FIR झाली पाहिजे. बघा, लक्षात घ्या, मी परवानगी मागून आत गेलो. ज्यांनी दरवाजा उघडला त्यांनी मला थांबवायला पाहिजे होतं. ते उलटं म्हटले या. बसायलाही सांगितलं, मी बसलो नाही तो भाग वेगळा. मग अनधिकृत कसं? एक नाही 2-3 वेळा मला बोलले आपण बसा, आपण बसा.
पण ज्या कारणासाठी मी गेलो होतो तिकडे बसणं काही बरोबर नाही, म्हणून मी बसलो देखील नाही. आणि बघा, लक्षात घ्या, एक क्राईम सीन होत असताना उद्या गव्हर्नमेंट फॉरेस्टमध्ये कुठला क्राईम घडला आणि मी पाठलाग आरोपीचा केला म्हणजे काय गव्हर्नमेंट माझ्यावर केस करणार आहे? मी क्राईम शोधून दिला आहे पोलिसांना. आता उलटे आरोप जे काय करताय ना तुम्ही, तुम्हाला लाज वाटली पाहिजे की आपण काय आरोप करतोय. उलट तुम्ही क्राईम केलात त्याची माफी मागायची सोडून तुम्ही म्हणताय काय की आतमध्ये कसा शिरला. अहो, जिथे क्राईम होणार तिथे परवानगी घ्यायची गरज नसते. मी कुठला उद्या कुठेही रस्त्यात पकडून किंवा कोणाच्या घराच्या बाहेर पकडून जर आरोपी दिला तर पोलीस मला हे नाही विचारणार की तुम्ही का पकडून दिला, त्यांच्या घरात कसा पकडला. क्राईम जो झालाय तो मी पोलिसांना दिला, दाखवला. आता ह्यांना जो विषय डायव्हर्ट करायचा आहे ना, हा विषय डायव्हर्ट करण्याचा भाग आहे. पण मी असा विषय डायव्हर्ट होऊ देणार नाही. पैसे आले कुठून, कोणाचे आहेत, तेवढेच होते की अजून होते. आणि जर तुम्ही म्हणताय तुमच्या धंद्यातून आले तर त्याचा GST नंबर असतो, इन्कम टॅक्सची एंट्री असते, संबंधित माणसाचं नाव असतं. तुम्ही नाव तर सांगा, बाकीचं सगळं सोडून द्या. तुम्ही नाव सांगा की ते जे आहे, ते जे व्यवहार तुम्ही म्हणताय, जो व्यवहार झाला तो कोणी केला तुमच्याबरोबर, नाव तर सांगा. हे सगळी स्टोरी बनवण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट नाव सांगून टाका, हेच माझं म्हणणं आहे. जसं तुम्ही काल बघितलं, मी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात काल गेलो होतो त्यांची वेळ घेऊन. त्यानंतर मग पोलीस स्टेशनला गेलो होतो त्यांची वेळ घेऊन. दोन्ही अधिकाऱ्यांना मी विचारलं की पुढची प्रोसिजर काय. आपण मला सांगितलं होतं की तो सगळा विषय आता आम्ही जप्त केला आहे, पैसे जप्त केलेत. पैसे जप्त केलेत म्हणजे क्राईम झाला आहे. आता जप्त केल्यानंतर त्यांची काहीतरी, जसं मी तुम्हाला काल बोललो, ती कुठली अहवाल समिती वगैरे असते, त्यासमोर त्यांनी ते सगळं आपलं म्हणणं सादर केलं. आणि 24 तास उलटून गेले तरी देखील FIR तर सोडून द्या, कारवाई, शो कॉज नोटीससुद्धा संबंधित आरोपीला गेलेली नाही. की हे पैसे कुठून आले, ते म्हणतात व्यवसायातून आले. तर एक शो कॉज नोटीस द्यायची एक पद्धत असते की तुम्ही आम्हाला सांगा, पहिलं तुमचं एक्सप्लेनेशन द्या. पण ते देखील अजून आरोपीला साधं बोलवलंही नाही. हे अपेक्षित होतं, ह्याच्यात काही नवीन नाही. म्हणून मी माझ्या आज वकिलांशी बोलणार आहे. जसं मी भाजपच्या मालवणच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सौ शिल्पा खोत ह्यांच्या विरोधात मी कोर्टात गेलो. काल कोर्टाची पहिली तारीख होती आणि आपल्याला सांगताना आश्चर्य होतं आहे की साधा वकील पण पाठवला नाही समोरच्या संबंधित ज्यांच्यावर आम्ही आरोप केले त्यांच्यावर. मग आता पुढची तारीख मिळेल. पण जर तुमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास होता, जे तुम्हीच तुमच्या तोंडातून बोलला होतात, मग तुम्ही गेलात नाही, तुमचे वकीलही गेले नाही, हा कुठला न्यायव्यवस्थेवर तुमचा विश्वास आहे? तुम्हाला खात्री पटलेली आहे की तो फॉर्म रद्द होणार, डिस्क्वालिफाय होणार, आणि म्हणून तिकडे जाऊन काय उपयोग नाही, म्हणून साधा वकील पण पाठवलेला नाही. पहिलं रिप्रेझेंटेशन किंवा पहिलं जे काय म्हणणं असतं ते एक वकिलांनी मांडायचं असतं. साधे वकीलसुद्धा पाठवले नाहीत. हा तुमचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास होता का? हा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडतो. आणि तसंच हे अजून संबंधित आरोपीला विचारलं देखील नाही की आपले हे बाबा पैसे कुठून आले, तुम्ही सांगताय व्यवसायातून आले, तर कुठल्या व्यवसायातून आले, हे सगळं विचारणं भाग होतं ना. आता मी माझ्या वकिलांशी बोलतोय, त्याच्यावरती काय फायनल कन्क्लुजन निघेल ते तुम्हाला मी सांगेन नंतर. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.